गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? चला आज आपण नाश्त्यासाठी उपमा बनवूयात. उपमा बनवायसाठी 1 वाटी रवा घेतला आहे. कढई तपली, त्यामध्ये तेल टाकलं आहे, मोहरीची फोडणी केली आहे. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडली की त्यात आपण हिरवी मिरची खोडून घालूयात. हिरवी मिरची ही चांगल्या प्रकारे तेलामध्ये होऊ द्यायची आहे. हिरवी मिरची चांगली तडतडली की त्यात थोडासा मी कांदा असा उभा कापून घेतला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा बारीकही कट करून घेऊ शकता, पण मी उभा कट केलेला कांदा वापरते. उपम्यासाठी छान लागतो. अशा प्रकारे कांदाही घालून घ्यायचा आहे. कांदा चांगल्या प्रकारे लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे छान प्रकारे तो लाल होईपर्यंत परतत राहायचं आहे त्याला. आपला कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे तेलामध्ये चांगल्या प्रकारे होऊ द्यायचे. चांगल्या प्रकारे शेंगदाणे तळले की खायलाही मस्त लागतात. त्यामध्ये आपण तो 1 वाटी रवा काढलेला होता तो घालून घ्यायचा आहे. या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे. तो चांगल्या प्रकारे मिक्स होऊन चांगला असा भाजेपर्यंत थोडा वेळ हलवत राहायचं आहे त्याला. रवा थोडा जास्त लाल होऊ द्यायचा नाही, नाहीतर तुम्ही आपण एखाद शिरा बनवतो तशा प्रकारे जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे. थोडा नॉर्मलच भाजून घ्यायचा आहे. फक्त त्या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल अशा प्रकारे त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपलं हे मिश्रण छान प्रकारे चालेल. थोडं थोडं करून त्याला पाणी घालून घेऊयात. पाणी घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं की जेणेकरून त्या रव्याचे असे गोळे गोळे झाले नाही पाहिजे, तो मोकळा झाला पाहिजे. चांगल्या प्रकारे मिक्स करायचे, त्याला हलवत राहायचे पाणी घातल्यावर थोडा वेळ. अशा प्रकारे त्यावर कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीरही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची सगळ्या मिश्रणमध्ये. अशा प्रकारे छान प्रकारे मिक्स झालं आहे की त्याला थोडा वेळ वाफेवरही होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून. हे बघा, सगळं छान प्रकारे मी मिक्स करून घेतलं आहे कोथिंबीर त्यामध्ये. असं थोडंसं हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं, थोडीशी तेलाची धार वरून सोडायची आपल्याला. अशा प्रकारे आपला उपमा झाला आहे. हे बघा, मी थोडीशी तेलाची धार सोडली. तुम्हाला आवडत असेल तर सोडा, नाहीतर नका सोडू. मी सोडते थोडा वेळ आणि त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचे 5 मिनिट. चला, आपला उपमा तयार. कोणाकोणाला उपमा आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या नाश्ता करायला. बाय.